जो प्यार करने वाले लोग हैं, कार्यकर्ता हैं और उनके परिवार के लोग हैं, उन सबके प्रति कंडोलेंसेस व्यक्त करता हूँ। Like I said, from the preliminary investigation, it looks like the visibility seems to be the issue. So unless we do a thorough investigation, we can't properly tell what has been the exact incident. But this is whatever the facts that I've said till now is the conversation between the ATC and the pilots. सर कुछ कमेटी वगैरह बिठाई जाएगी? AIB itself आणि या ढगांच्या मधूनच दृश्यमानता अत्यंत कमी असताना हे विमान बारामतीच्या दिशेनं झेपावत होतं आणि ते जमिनीजवळ असतानाच अगदी जमिनीला टेकेल अशा वेळी त्याचा स्फोट झाला आणि काळ्या रंगाच्या धुराचे लोटच्या लोट उसळले। ही दृश्य आहेत AIच्या माध्यमातून केलेला हा पण व्हिडिओ आहे। VTSSK हे दादांचं प्रायव्हेट जेट आहे आणि या अत्यंत कमी 3000 मीटरच्या दृश्यमानतेमध्ये हे विमान बारामतीच्या दिशेनं झेपावत होतं। अशा प्रकारे हेलकावी खात येत होतं आणि अशा वेळी त्याचा अपघात झाला आणि त्याच वेळी धुराचे आणि आगीचे डोम आकाशामध्ये उसळले। बारामतीच्या रनवे दृश्य आपण या AIच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय। तर बारामती हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड आहे असं म्हणतात। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अशी सगळी माहिती दिलेली आहे। लँडिंग दरम्यान दृश्यमानता कमी होती कारण बारामती आणि पुण्याच्या भागामध्ये धुकं खूप मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे पहिल्या प्रयत्नामध्ये वैमानिकाला रनवे व्यवस्थित दिसला नाही, त्यामुळे त्याने टर्न देखील घेतला, गो राऊंड देखील केला। मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये देखील लँडिंग क्लिअरन्स मिळाला आणि काही क्षणामध्ये रनवेच्या थ्रेशोल्ड जवळच विमानाला आग लागल्याचं ATCने पाहिलेलं आहे, सांगितलेलं आहे। आत्ता तरी ही माहिती आपल्याला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेली आहे। त्या माहितीनुसार या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट होतात। एका बाजूला आपण AIचा व्हिडिओ पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला ही जी सत्य घटना झाली त्याचा CCTV फुटेज आपण पाहतोय। एका दुकानाजवळचं हे फुटेज आहे। बारामतीच्या विमानतळाच्या बाहेरच जो रस्ता आहे तिथलं हे दुकान आहे, त्यातनं हे आपण CCTV फुटेज पाहतोय। 9:15ची वेळ होती, 8:46 झाली होती। सकाळची वेळ असल्यामुळे धुकं अर्थातच जास्त होतं, दृश्यमानता कमी होती आणि विमानाजवळ आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात कागदांचा कपटा पडलेला आहे। अजितदादा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत होते, आपल्या हातामध्ये कागद आणि फाईल्स घेऊन चालले होते, हे यातून स्पष्ट होत आहे। निश्चितच बारामतीच्या भागामध्ये आपण बघतोय शरद पवार हे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। शरद पवार हे काही वेळापूर्वी शरद पवार बारामतीमध्ये दाखल झाले आणि त्यावेळीची दृश्य आपण पाहतोय। चेहऱ्यावर भाव नाहीत। सुनेत्रा पवार ज्यावेळी बारामतीमध्ये दाखल झाल्या त्यावेळीची दृश्य आपण पाहतोय। अगदी शोकसागरात त्या बुडालेल्या होत्या। बारामतीकरांनी त्यांना गळाड घातला होता। सुप्रिया सुळेही सोबत होत्या, पार्थ पवारही सोबत होते। तर पवार कुटुंब हे बारामतीमध्ये दाखल झालं तेव्हाचे दृश्य पण बघतोय। सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे तिघेही बारामतीमध्ये दाखल झाले। कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली
आपल्या जवळचा कोणीतरी हरवला आहे, जवळचा कोणीतरी माणूस आपल्याला सोडून गेला आहे अशी भावना आज कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि जेव्हा त्यांनी सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना पाहिलं तेव्हा त्यांच्या देखील भावना अनावर झाल्या आणि त्यांनी त्यांच्या भावना या व्यक्त केलेल्या आहेत. दादा आपल्यात आज राहिले नाही ही भावना कार्यकर्त्यांसाठी देखील तितकीच कठीण आहे जितकी ती पवार कुटुंबियांसाठी आहे. दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की शरद पवार हे बारामतीमध्ये दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आहेत. शरद, हा जो कार्यक्रम होता गुरु तेग बहादूर सिंग यांच्या स्मरणार्थ, त्या कार्यक्रमात त्यांची माझी भेट झाली होती. नांदेडला ते आले होते आणि काही वेळ थोडं बोलणंही झालं आणि जेवायलाही एकत्र होतो. त्यानंतर ते घाईघाईने मला भेटून हात हस्तांदोलन करून हँडशेक करून ते निघून गेले. असं वाटलंच नाही की त्यांची माझी ही शेवटची भेट राहील म्हणून. त्यामुळे अनेक वर्षाचे त्यांचे माझे संबंध होते. राज्याच्या विधानसभेमध्ये आम्ही अनेक वर्ष पवार कुटुंबीय हे बारामतीमध्ये दाखल झालं आहे आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण AI व्हिडिओ बघतोय की कशा पद्धतीने या विमानाचं क्रॅश झालेलं असेल, हा अपघात कसा झाला असेल याचा AI व्हिडिओ आपण बघतोय. कशा पद्धतीने दृश्यमानता ही कमी होती आणि बारामतीच्या भागामध्ये धुकं किती मोठ्या प्रमाणात होतं सकाळच्या वेळेला आणि त्यामुळे लँडिंग करताना हे विमान क्रॅश झाल्याची प्राथमिक माहिती आहे. DGCAकडून ही माहिती आली आहे. त्या सगळ्यानुसार हा व्हिडिओ एक AI व्हिडिओ बनवण्यात आला आहे. कशा पद्धतीने हा अपघात झाला असेल. काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बारामतीमध्ये दाखल झाले. त्यानंतर आपण पाहिलं की शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील बारामतीमध्ये दाखल झाल्या. कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का आहे कारण अजित पवार हे कामासाठी खरं तर सकाळी लवकर निघालेले होते. त्यांच्या सभा आज होणार होत्या आणि या सगळ्यांमध्ये अचानक ही काही वेगळीच घटना घडली. ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा ते कुटुंबियांना काय कुठल्याच व्यक्तीला विश्वास बसला नाही सुरुवातीला की किरकोळ जखमी असतील किंवा
निश्चितच अजितदादा एक महाराष्ट्राच्या राजकारणातील अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे नेते होते. अत्यंत लोकप्रिय, शिस्तबद्ध आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख. धाडसी निर्णय घेणं, सकाळी 7 वाजता उठून कामाला लागणं आणि जनतेचं काम करणं, आणि विशेष म्हणजे जे होणार नाही ते होणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं, आणि जे होतं त्याबद्दल कुठेही आळेवेळे न करता ते काम करणं, असा स्पष्ट वक्ता. पार्थ पवार हे देखील आता बारामतीमध्ये दाखल झाले. पवार कुटुंबीय हे बारामतीमध्ये दाखल झालेलं आहे आणि आपण आत्ताच आपल्याला कळतं आहे की उदयनराजे भोसले देखील बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. सगळे मोठे नेते हे हळूहळू बारामतीमध्ये पोहोचत आहेत. सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का आहे. उदयनराजे भोसले देखील आपण बघतो बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर धनंजय मुंडे काही वेळापूर्वी आपण पाहिलं ते देखील बारामतीमध्ये पोहोचलेले होते. धनंजय मुंडे यांनी न्यूज 18 मराठीशी जेव्हा बातचीत केली, जेव्हा त्यांच्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा त्यांना बोलताही येत नव्हतं. ते फक्त आणि फक्त रडत होते. सगळ्याच नेत्यांचं अशाच काहीशा प्रतिक्रिया सगळ्यांकडूनच आलेल्या होत्या. त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलं आहे त्यांना रडू हे आवरत नाही आहे, कारण ही खूपच अचानक झालेली दुर्दैवी अशी घटना आहे. इतका भीषण अपघात याची कोणी कल्पनाही कधी केलेली नसेल. खरं तर प्रचारासाठी अजित पवार हे सकाळी निघालेले होते. बारामतीमध्ये त्यांच्या 4 ठिकाणी सभा देखील होणार होत्या, पण त्या सगळ्यांमध्ये ही अतिशय दुर्दैवी घटना समोर आली, जिची कल्पना महाराष्ट्राने कधीही केलेली नसेल. रोहित पवार काही वेळापूर्वी बारामतीमध्ये दाखल झालेले होते. त्याची देखील दृश्य पण